तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। आज आपण मार्केट्समध्ये मिळणारे हेअर बँड असतात तसेच सेम घरच्या घरी बिना मिशनचे कसं बनवायचं तेच बघणार आहे। परफेक्ट पद्धत आहे। इथं पाहू शकता तुम्ही रेडी जो हेअर बो आहे तोही घेऊ शकता किंवा अशीही इलॅस्टिक भेटती हेअर बँड बनवण्यासाठी, तर तीही घेऊ शकता। तर हेअर बँड बनवण्यासाठी दोन्हीचाही वापर करू शकता। तर इथं पहा की इथं कोणत्याही पद्धतीचा कपडा घ्या, वेल्वेटचा घ्या, सॅटिन किंवा ऑर्गॅन्झा, तुमच्या आवडीने तुम्ही कपडा घ्या किंवा ड्रेस किंवा साडी तुम्ही कशी शिलाई केली आहे त्या कलरचा मॅचिंगचा तुम्हाला जर हेअर बो पाहिजे असेल तर त्या पद्धतीचा हेअर बँड बनवण्यासाठी तसा कापड घ्या। तर इथं मी ड्रेसचं मॅचिंग कापड घेतलेलं आहे। करेक्ट 4-4 इंचाचे टिक मार्क करून घ्यायची। उंची म्हणाल तर इथं 25 इंच उंची मी इथं घेतलेली आहे। करेक्ट मोजून 25 इंचावरती मी इथं टिक मार्क करते आणि रुंदी म्हणाल तर 4 इंच मी इथं रुंदी घेतलेली आहे। तुम्ही तुमच्या आवडीने छोटा मोठा बो बनवू शकता। तर इथं मी 2 पद्धती तुमच्याबरोबर शेअर करते। तर हा हेअर बँड बनवण्यासाठी मिशनची गरज नाही। हातावरती बसल्या बसल्या तुम्ही कुणाशी गप्पा मारत असाल तरी इझिली असं वेगवेगळ्या पद्धतीचं हेअर बँड घरच्या घरी अट्रॅक्टिव्ह आणि मार्केटपेक्षा भारी बनवू शकता। ती साधी सोपी पद्धत आज मी तुमच्यासाठी घेऊन आले। तर ही पट्टी आपण कट करायची आणि आता थोडीशीच मेहनत आहे याच्यामध्ये, सुई धागा घ्यायचा। आणि विशेष म्हणजे जर तुमच्याकडे टाईम नसेल तर तुमच्या घरातल्या आजींना जरी तुम्ही हे शिकवलं तरी त्या बसल्या बसल्या भरपूर असं हेअर बँड बनवू शकतील। याच्यापासून बिझनेससुद्धा तयार होऊ शकतो। हे तुम्ही बनवून घरी सेल पण करू शकताय। तर त्यासाठी नवीन कपडा तुम्हाला सॅटिनचा वगैरे घेऊन यावं लागेल आणि त्यापासून तुम्ही तुमचा बिझनेससुद्धा सुरू करू शकताय। भरपूर प्रॉफिट आहे या बिझनेसमध्ये। तर इथं बघा की सुई धागा व्यवस्थित मी सुईमध्ये धागा घालून घेतला आहे आणि जसं आपण सुई धाग्याने शिवतो तसंच हे असं टाकं मारत आपण हे पूर्ण पट्टी शिवून घेणार आहोत। तर लांबलचक 25 इंचाचा जो कपडा होता तो मी दुमडून घेतला आहे आणि असं हे मी एका साईडने शिलाई करून घेते। हाताने शिलाई करायचं आहे, एकदम इझी आहे फ्रेंड्स। तुम्ही एकदा हा असा हेअर बँड बनवून बघितला की तुम्हाला खूप आवडेल। कोणाला विश्वाससुद्धा होणार नाही की तुम्ही हा घरीच बनवलेला आहे। कुणाला गिफ्ट करायचं असेल तरी तुम्ही करू शकता आणि मिशनवरती सुद्धा हा कसा रेडी करायचा तेही मी पुढे तुम्हाला दाखवणार आहे। पण बऱ्याच जणांच्या घरी मिशन असतेच असं नाही, त्यामुळे हातावरती सुद्धा असे हे हेअर बँड बनवू शकता तुम्ही। तर पुढे अजून बऱ्याच प्रकारचे हेअर बँड मी घेऊन येणार आहे। वेगवेगळ्या पद्धती आहेत आणि वेगवेगळे स्टाईलचे हेअर बँड आता बाजारामध्ये अवेलेबल आहेत। तर तसेही आपण बघणार आहोत। जर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांपर्यंत ही माहिती पोहोचेल। तर असं बघा हे मी स्ट्रेट पट्टी अशी ही सरळ शिलाई करून घेतली आणि आत्ता डबल आपण ह्याच्यावरती अजून एकदा टाके मारून घ्यायचे म्हणजे जो आपण भाग शिवलेला आहे तो स्ट्रॉंग होईल। त्याचे जे धागे आहेत ते लगेचच उघडणार नाहीत। तर इथं बघा असा हा जो गॅप दिसतोय त्या गॅपमधूनच आपण दुसरी शिलाई मारणार आहे म्हणजे पूर्ण गॅप भरला गेला पाहिजे। असं जर शिलाई केलं तर हा जो हेअर बँड आहे तो तुम्ही भरपूर दिवस वापरला तरीसुद्धा खराब होणार नाही। आणि तुम्हाला जर मस्त वेगवेगळं हेअर बँड बनवायची इच्छा असेल तर तुम्ही सॅटिनचे वेगवेगळे कापड घेऊ शकता। जर तुम्हाला विकत कापड घ्यायला नको वाटत असेल तर जे टेलर लोक असतात त्यांच्याकडे अशी कपडे भरपूर पडलेली असतात। ड्रेस वगैरे शिलाई केल्यानंतर त्याच्यातून बऱ्याच पट्ट्या निघतात, तर त्या पट्ट्या ते कापड तुम्ही घरी आणून व्यवस्थित कट करून वेगवेगळे हेअर बो बनवू शकता। तर ही पद्धत सोपी आहे म्हणजे ह्याच्यासाठी आपल्याला इन्व्हेस्टमेंट अजिबात नाही। 0 इन्व्हेस्टमेंटमध्ये आपण कलरफुल हेअर बो बनवू शकतो। तर ते टेलर लोक ती कपडे टाकूनच देतात, त्याचा वापरच करत नाहीत आणि एवढ्या छोट्या छोट्या कपड्यांकडे कोण लक्ष देत नाही। त्यामुळे ते तुम्ही मागून आणून सुद्धा घरी वेगवेगळ्या पद्धतीचे हेअर बो बनवू शकता आणि छोट्या मुली असतील तर त्यांच्यासाठी केलं तर त्यांनासुद्धा खूप आवडेल। इथं बघा सेफ्टी पिन घेतली आहे आणि इथं असं हे सेफ्टी पिनमध्येच हा कपडा व्यवस्थित गुंतवून मी त्याच्यातूनच पिन बाहेर काढणार आहे म्हणजे ही पट्टी आपण सरळ करून घेतो आहे। आणि दुसरी एक पद्धत म्हणजे आपण पेनाची जी रिफिल असते तीसुद्धा ह्याच्यामध्ये घालून आपण ही पट्टी सरळ करू शकतो। पण त्यासाठी एका साईडने आपल्याला ती पट्टी शिलाई करायला लागते। पण हे जर आपण सेफ्टी पिननं असं केलं तर एका साईडने शिलाई करायची गरज नाही। तर इथं बघा पट्टी व्यवस्थित सरळ झालेली आहे। तर आता मी जो हेअर बो रेडी आपण मार्केटमधून विकत आणलेला असतो तोच घेते इथं।
कारण सगळ्यांकडेच इलॅस्टिक तशी ब्लॅक कलरची असू शकते असं नाही, त्यामुळे ह्याच्यापासून मी तुम्हाला दाखवते. जो ब्ल्यू कलरचा हेअर बो आहे त्याचा एका टोकाला मी पिन लावले आणि दुसरं टोक मी माझ्या अंगठ्यामध्ये असं गुंडळून ठेवलं आहे. जर कोणी हेल्प करायला असेल तर त्यांच्या हातात ते टोक देऊ शकताय तुम्ही. तर आता बघा, ही दोन्ही टोके आपण व्यवस्थित जुळवून घ्यायची. तर तुम्हाला जर शिलाई करायची असेल तर तुम्ही करू शकताय, नसेल तर गाठ मारून घ्यायची. जर तुम्ही इलॅस्टिक वापरत असाल तर जरा इझी होईल, कारण बोमधून जर आपण असं हे बनवलं तर त्याची जी रुंदी आहे ना, ती मधलं अंतर असतं ना, ते कमी होऊ शकतं. पण जर तुम्ही ब्लॅक कलरची मी पहिली तुम्हाला इलॅस्टिक दाखवली ती वापरली तर तुम्ही कोणत्याही साईजपासून मध्ये ती कट करून घेऊ शकता तुमच्या आवडीने. तर इथं बघा, असं हे व्यवस्थित फुलवून घ्यायचं. आणि हातावरती असंच तुम्ही हेअर बो बनवत असाल तर काय करायचं, तिथं गाठ न मारता तुम्ही सुईने सुद्धा व्यवस्थित धागे टाकून घेतलं तरी याचं अंतर थोडंसं वाढू शकतं. तर हे बघा, व्यवस्थित हे मी फुलवून घेते आणि जो कपडा आपला दोन्ही ठिकाणी जॉईंट येणार आहे त्यामध्ये ना, पहिला कपडा अर्धा इंच आतपर्यंत जाईल असं सेट करून ठेवायचं आणि त्याच्यावरून आपण शिलाई करून घेणार आहे. हाताने शिलाई करून घ्यायची. तर मी ते जॉईंट केलेलं आहे. हे बघा, हातात सुद्धा तुम्ही घालू शकताय आणि केसामध्ये सुद्धा ह्याच्यापासून वेगवेगळी स्टाईल करू शकताय. तर असा हा सुपर हिट आपला हेअर बो घरच्या घरी बिना मेहनतीने आणि मिशनशिवाय बनलेला आहे. तर इथं मी दुसरा एक हेअर बो बनवला आहे, तर तो मी ही इलॅस्टिक वापरून बनवलेला आहे. तर ही इलॅस्टिक बघा, अशी घ्यायची, किती अंतर तुम्हाला पाहिजे तेवढं तुम्ही घेऊ शकताय आणि अशी गाठ मारायची. फक्त याला काही शिवायची गरज नसते, हे कधीच नाही शिवायचं, फक्त गाठच मारून घ्यायची असते. तर ह्याच्यापासून मी हा येलो कलरचा सॅटिनचा हेअर बो बनवलेला आहे. तर दोन्ही हेअर बो तुम्ही बघू शकताय. जर तुम्हाला हे आवडले तर नक्की करून बघा. तर हेअर बँड बनवण्यासाठी मी इथं वेल्वेटचा कपडा घेतलेला आहे. तर आत्ता आपण मशीनवरती कसं हे शिलाई करायचं ते बघणार आहे. तर या कपड्याची उंची आपण 25 इंच घेणार आहे. तर करेक्ट 25 इंच घ्या. 20 इंचाचं घेतला तरीही छोटा हेअर बँड बनवू शकतो. तर तुम्हाला जर जास्त प्रिल पाहिजे असेल तर 25 इंचाचा घ्या आणि इथं त्याची रुंदी 3 इंच घेते. मग 3 इंचावरती सगळीकडे आपण असं हे टिक मार्क करून घ्यायचं आहे आणि अशीच ही स्ट्रेट लाईन आपण कट करून घेणार आहोत. तुम्ही वेल्वेटच्या कपड्यापासून बनवू शकता किंवा तुमचा ड्रेस किंवा साडी कोणत्या कलरची आहे त्यानुसार सुद्धा हेअर बँड तुम्ही बनवू शकता. तर हा फक्त तुम्ही केसामध्येच लावू शकता असं काही नाही, हातामध्ये तुम्ही सुद्धा घातला तरी आता ट्रेंडमध्ये आहे हातामध्ये घालायचं, तर हातामध्ये सुद्धा घालू शकता. तर ही पट्टी मी काढून घेतली आणि ही जी साईड आहे ती आपण फोल्ड करून शिलाई करून घेणार आहोत. तर इथं बघा, मी अशी ही पट्टी दुमडून घेतली आणि असंच हे साईडने आपण 2 वेळा स्टिच करून घ्यायचं आहे. तर इथून शिलाई घेऊन येणार आहे. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर इथं पहा, मी ही जी वरची पट्टी आहे ती दुमडून घेतली आणि त्याच्यावरून अशी टीप मारून घ्यायची आणि आत्ता आपण हे फोल्ड करायचं आणि ह्याच्या साईडने आपण टिपा मारून घ्यायच्या आहेत. किंवा ऑर्गॅन्झा कपड्यापासून सुद्धा तुम्ही वेगवेगळे हेअर बँड वेगवेगळ्या कलरमध्ये किंवा कलर मिक्स म्हणजे कलरफुलसुद्धा बनवू शकता. तर इथं आपल्याला एक हेअर बो लागेल आणि पिन, फक्त सेफ्टी पिन मी इथं घेतली आहे आणि असं हे कट मारून घ्यायचं आणि आता जस्ट थोडीच प्रोसेस बाकी आहे आणि डन होईल आपला हा हेअर बँड. तर इथं मी पिन ह्याच्यामध्ये घातले आणि आता आपण जो कपडा इथं शिलाई करून ठेवलेला आहे त्याच्यामध्ये हे घालून घ्यायचं आहे. तर आता साईडचा जो पोर्शन आहे तो आपण पॅक करून घ्यायचा आणि तुम्हाला जर ही पट्टी इझिली ओपन करायची असेल तर तुम्ही एखादी आपली खराट्याची काडी असते ना ती घ्यायची आणि ती ह्याच्यामध्ये घालून ही पट्टी सरळ करू शकता. तर ती पण पद्धत एकदम सोपी आहे आणि आता मी दुसरी पद्धत तुम्हाला दाखवते. घ्यायचं आणि तर लास्ट एंडला आपण एक कट मारायचं आहे. ही जर पद्धत तुम्हाला थोडीशी अवघड वाटत असेल तर पूर्वी मी तुम्हाला सांगितलं की ती खराट्याची काडी असते त्याने किंवा तुम्ही पेनातली जी रिपील असते त्याने सुद्धा ही पूर्ण जी पट्टी आहे ती सरळ करू शकता. नसेल तर ह्या पद्धतीने करा. तर इथं बघा, असं हे मी काढून घेतलं आहे. तर आता आपण काय करायचं, हा जो पिनचा पोर्शन आहे तो आपण मिशनच्या तिथं अटॅच करून ठेवायचा आणि तो दुसरा जो पोर्शन आहे तो घ्यायचा आणि ही पट्टी सरळ करून घ्यायची. तर मला वाटतं ही पद्धत थोडीशी अवघड वाटेल, जर नवीन कोण शिलाई करत असाल तर त्यांना ही पद्धत अवघड वाटेल, म्हणून पूर्वीची जी पद्धत मी तुम्हाला सांगितली त्या पद्धतीने करा. तर आत्ता बघा, जी पिन आहे ती आपण ह्याच्यामध्ये घालायची. पट्टी सरळ करून घेतल्यानंतर ह्याच्यामध्ये हेअर बँड असा हा अडकून ठेवायचा आणि ती दोन्ही टोकं आपण व्यवस्थित शिलाई करून घ्यायची आहेत. तर ह्याच्यामध्ये मी हेअर बँड घालून घेतला आणि ही जी 2 टोकं आहेत ती आपण
3-4 वेळा याच्यावरती टीप मारून फिक्स करून घ्यायचे. आता आपण काय करायचे, जे 2 टोंक आहेत ते एकात एक घालून घ्यायचं आणि फक्त अर्धा इंच कपडा ह्याच्या आतमध्ये जाईल असं हे फिक्स करून घ्यायचं आणि ह्याच्यावरून टीप मारून घ्यायची. सिम्पली एवढंच आहे आणि आपला हेअर बँड तयार होईल. तर तुम्ही 1 इंचाची पट्टी घेऊन त्याच्यापासून बनवू शकता, 2 इंचाची पट्टी घेऊन त्याच्यापासून सुद्धा बनवू शकता. एकदम छोटा पाहिजे असेल तर 1 इंचाची पट्टी घेऊन बनवा. तर असे हे हेअर बँड वेगवेगळ्या पद्धतीने आपण बनवू शकतो. बनवण्याची पद्धत हीच आहे, फक्त त्याची जी साईज आहे मोठी छोटी तुम्ही करू शकता. आता हे व्यवस्थित मी शिलाई करून घेतले आणि हा जो हेअर बँड आहे व्यवस्थित फुलवून घ्यायचा. हे बघा व्यवस्थित पसरवून घेतलेला आहे आणि याचे लेयर पण भरपूर पडलेत. मस्त दिसतो याचा लुक. आणि ह्याच पद्धतीने मी दुसरा एक ब्लॅक बनवून घेतला आहे. तर हा कसा बनवला आहे, ह्याच्यामध्ये मी रेडीमेड जो बो असतो तो घातलेला नाही. जी इलॅस्टिक मी पहिली तुम्हाला ब्लॅक कलरची दाखवली होती ना, ती ह्याच्यामध्ये घातली. त्यामुळे ह्याचा आकार थोडासा मोठा आहे आणि असाही तुम्ही बनवू शकता किंवा जर दाट फ्रिल पाहिजे असेल तर असाही बनवू शकता. हे बघा हातात घातल्यानंतर असा लुक येतो आहे. तर आता फॅशन आहे, मुली बऱ्याच असं ड्रेसबरोबर घालतात, मस्त वाटतं ते. आणि केसामध्ये व्हिडिओमध्ये मी हातावरती सुद्धा कसं हेअर बँड बनवायचं किंवा मशीनवरती कसं बनवायचं दोन्ही पद्धती तुमच्याबरोबर शेअर केलेल्या आहेत. तुमच्या घरी जर मिशन असेल तर मिशनवरती बनवा, मिशन नसेल तर हातावरती सुद्धा तुम्ही हे वेगवेगळ्या पद्धतीचे हेअर बँड बनवू शकता. जरा शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद. थँक्यू फॉर वॉचिंग.